नमस्ते मित्रांनो, ऑल टिप्स मराठी या चॅनलवरती आपले स्वागत. ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र ग्रहाला भौतिक सुख, धन, सौंदर्य, ऐश्वर्य व आकर्षणाचा कारक ग्रह मानले जाते. त्यामुळे जेव्हा कुंडलीत शुक्र मजबूत स्थितीत असतो तेव्हा त्या कुंडलीच्या व्यक्तीला आयुष्यात कधीही आर्थिक चणचण भासत नाही. ज्योतिषशास्त्रात देवतांचे गुरु बृहस्पती म्हणजे गुरुग्रह आणि दैत्याचे गुरु शुक्राचार्य म्हणजे शुक्र यांना खूप महत्त्वपूर्ण मानले जाते. या दोन्ही ग्रहांच्या स्थितीत बदल होताच त्याचा प्रभाव शुभ कार्यावर देखील होतो. या दोन्ही ग्रहांचा अस्त होण्याने मंगल कार्य थांबविली जातात. ज्योतिषशास्त्रानुसार शुक्राचा 28 एप्रिल रोजी सकाळी 5:17 मेष राशीत अस्त झाला होता, ज्याचा 29 जून 2024 रोजी संध्याकाळी 7:37 मिथुन राशीत उदय झाला आहे. तसेच 19 मार्च 2025 पर्यंत शुक्र त्याच स्थितीत राहील. चला तर मग जाणून घेऊया या 4 राशीवर असणार देवी लक्ष्मीचा वरद हस्त. पुढचे 9 महिने या राशी कमवतील बक्कळ पैसा. मेष राशी, कुटुंबियासमवेत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती घडण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. शुक्र ग्रहाचा उदय मेष राशींच्या व्यक्तीसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमचा आत्मविश्वास वाढेल, आयुष्यात सुख समृद्धी वाढेल. मिथुन राशी, कर्ज फेडण्यास मदत होईल. स्थावर मालमत्ता खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होईल. कुटुंबियासोबतचे नाते अधिक घट्ट होईल. आरोग्य उत्तम राहील. मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी शुक्र ग्रहाचा उदय सकारात्मक ठरेल. कन्या राशी, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना यशाचे गोड फळ लाभेल. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. शुक्र ग्रहाचा उदय कन्या राशीच्या व्यक्तींसाठी खूप उत्तम फळ देणारा ठरेल. या काळात तुम्हाला भौतिक सुखाची प्राप्ती होईल. शिवाय या काळात नोकरी व्यवसायात प्रगती होईल. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. मकर राशी, समाजात मान सन्मान वाढेल. घरात सकारात्मक वातावरण राहील. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. नात्यात गोडवा वाढेल. वैवाहिक जीवन हे सुखमय असेल. मकर राशीच्या व्यक्तींसाठी शुक्र ग्रहाचा उदय खूप लाभदायी सिद्ध होईल. या काळात तुम्हाला नोकरी आणि व्यवसायात फायदा होईल. धन्यवाद. अशीच माहिती ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.